कारागृहात दाखल झाल्यानंतर बंदींचा आपल्या कुटुंबियांशी आणि बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो। मात्र अशा बंदींना आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधता यावा यासाठी बुलढाणा कारागृहानं वकील आणि कुटुंबियांना फोनचा वापर करून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बंदींशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध केली आहे। बुलढाणा जिल्हा कारागृहात आतापर्यंत कारागृहातल्या बंद्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी 4 खिडक्या उपलब्ध होत्या। मात्र जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नव्याने मुलाखत कक्ष बांधण्यात आले आहेत आणि आता 10 खिडक्यांद्वारे बंदी आणि त्यांचे नातेवाईक आणि वकील यांची प्रत्यक्ष भेट घेऊ शकतात। त्याशिवाय कारागृह प्रशासनाकडून बंद्यांसाठी दूरध्वनी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। बंद्यांच्या नातेवाईकांच्या व्हेरीफाईड मोबाईल क्रमांकावरती आता ते संपर्क साधू शकतात। त्यामुळे कारागृहात असलेले विदेशी बंदी किंवा ज्यांचे नातेवाईक विदेशात राहतात अशा भारतीय बंद्यांना सुद्धा या सुविधेचा लाभ मिळू शकतो। NPIP या पोर्टलवरून स्वतःची आणि बंद्यांची माहिती नमूद करून कारागृहाला VC भेटीसाठी ऑनलाईन विनंतीही केली जाऊ शकते। पात्र नातेवाईक आणि वकील यांना कारागृहाकडून VC मुलाखतीला मान्यता मिळाल्यानंतर नमूद ईमेलवरती VC भेटीची वेळ आणि दिनांक निश्चित केल्यानंतर बंद्याला कारागृहातून VC द्वारे उपस्थित ठेवून बंदी आणि त्यांचे नातेवाईक आणि वकील यांच्याशी आता मुलाखत करून दिली जाते। आज जेलच्या आतमध्येच शासनाने आणि न्यायालयाने यांच्या संयुक्त विद्यमाने तिथे VC रूम तयार करण्यात आलेली आहे। आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये अत्याधुनिक अशी VC रूम, त्यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा अटॅच करून त्या ठिकाणी वेळ मागू शकता आणि त्या वेळेला तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी मित्रांशी VC द्वारे जेलमधून बोलू शकता। तद्वतच न्यायालयामध्ये कैद्यांना तारखेवर किंवा महत्त्वाच्या कोर्टाच्या न्यायालयाच्या कामकाजाकरता पुराव्याकरता जेव्हा न्यायालयामध्ये आणलं जातं तेव्हा त्याला मनुष्यबळ लागतं आणि हे मनुष्यबळ पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतं। त्यामुळे तोही त्रास आज त्या ठिकाणी पोलीस या यंत्रणेवर जो ताण पडायचा तो कमी झालेला आहे। बुलढाणा जिल्हा कारागृहामध्ये बंद्यांच्या मुलाखत सुविधेसाठी 2 युनिट कार्यरत असून पर्यायी आपण युनिट वाढवायचे आहेत आपल्याला। त्यानंतर बंद्यांच्या वकिलांना सुद्धा ही सुविधा फार मोलाची आहे। त्यांनी त्यांच्या कार्यालयात बसून बंद्यांची भेट ते घेऊ शकतात। कारागृहात ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता आपण इथे घरी बसून आपल्या बंद्यांची भेट घेऊ शकता। यामुळे आपला श्रम, वेळ, पैसा हे बचत होणार आहे आणि कारागृहात प्रशासनावर जो ताण निर्माण होतो हा ताणही कमी होणार आहे। VC मुलाखतीमुळे बंद्याचे नातेवाईक आणि वकील यांची वेळ, श्रम आणि पैशांचीही बचत होते। आजारी आणि वयस्कर नातेवाईक तसंच लहान मुलांनाही प्रत्यक्ष मुलाखतीसाठी येण्याची दगदग न होता घर बसल्याच मुलाखत घेणं शक्य होतं। जिल्हा, परराज्यातील किंवा विदेशातील नातेवाईकांशी घरूनच संवाद साधता येतो, त्यामुळे त्यांचा त्रासही कमी होतो। मुलाखत सुविधेचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी कारागृह प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी युवराज वाघ, बुलढाणा।